दरम्यान मुंबईतल्या रस्ते घोटाळ्याचे पडसाद देखील आज विधिमंडळात बघायला मिळाले। राष्ट्रवादीसह भाजपने सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। ठराविक कंत्राटदारांनाच रस्त्याची कामं मिळावी यासाठी स्थायी समितीने कंत्राट पद्धतीत फेरफार करून कंत्राटं वाटली। त्यामुळे सरकारने स्थायी समितीची एसीबी कडून चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे। शिवसेनेचे कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या आशिष शेलार यांनी देखील रस्ते घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांवर संघटित गुन्ह्याची नोंद सरकार करणार का असं म्हणत शिवसेनेला कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला। महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगरविकास राज्यमंत्री यांनीही कंत्राट देण्याच्या पद्धतीत फेरफार झाल्याचं मान्य करत संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिलंय। इकडे अजित पवार आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपांना नगरविकास राज्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलंय बघूया। 5 ते 6 ठराविकच ठेकेदारांना ही रस्त्यांची कामं मिळावी या हेतूनी वेगवेगळी कामं महानगरपालिकेने एकत्र करण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये घेतला। हे फार मोठं गौडबंगाल आहे आणि स्थायी समितीनं तशा पद्धतीचा निर्णय घेऊन स्थायी समिती ह्याच्यामध्ये खरी तर इन्व्हॉल्व आहे, म्हणजे ह्याच्यात खूप मोठं रॅकेट आहे। माझा आज आपल्याला प्रश्न आहे की स्थायी समितीची सुद्धा अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत चौकशी करून हे सगळे टेंडर ह्या 5-6 लोकांना मिळण्याच्या करता तसे क्लॉज त्याच्यामध्ये घालण्यात आले, ज्यावर आपण प्री क्वालिफिकेशन करतो ना, तर तेच कंपनीचं प्री क्वालिफिकेशन व्हावं याबद्दलचं जाणीवपूर्वक तिचा प्रयत्न झालेला आहे। जर या प्रकरणामध्ये दोषी रस्ते वाईट करणारे कोणी असतील तर हे सगळ्यांचं ऑर्गनाइज्ड क्राईम आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आला, साईट इंजिनियर आला, इन्स्पेक्शन करणारा इंजिनियर आला, थर्ड पार्टी ऑडिटर आला, कन्सल्टंट आला, या सगळ्यांचा ऑर्गनाइज्ड क्राईम आहे। त्यामुळे राज्य सरकार याला ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणून ट्रीट करून ऑर्गनाइज्ड क्राईमच्या अंतर्गत गुन्हे दाखल करा ही सूचना देणार का, हा पहिला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, ही गोष्ट सत्य आहे की जर आपण त्यांचे जॉईंट व्हेंचर जर बघितले आणि 3-4 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर 30-30 लोक ती ठेके घेतात आणि वेगळ्या वेगळ्या नावानं जॉईंट व्हेंचर्स करतात। अध्यक्ष महोदय, ही गोष्ट सत्य आहे की या सगळ्यांमध्ये एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, पण या सगळ्या व्यवस्थेचे विश्वस्त म्हणून ज्यांच्या सह्या होत असतील या सगळ्या रेकॉर्ड्सवरती त्या सगळ्यांचीच चौकशी चालू आहे। 235 रस्त्यांची आपण चौकशी पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित रस्त्यांच्या चौकशीमध्ये जे एफआयआर सुद्धा झालेला आहे, या एफआयआर मध्ये पीसीआर सुद्धा काही लोकांचे घेतले आहे आणि स्टेटमेंट सुद्धा घेतलेले आहेत। ज्या लोकांना या सगळ्या प्रोसेसमध्ये जे असतील या व्यवस्थेमध्ये विश्वस्त म्हणून सह्या केल्या असतील त्या सगळ्यांची चौकशी केली जाईल।